अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकरांच्या भगिनी प्रतिभा चाकणकर आणि त्यांच्या मुलाची शिर्डी पोलिसांनी तब्बल 8 तास चौकशी केली। आर्थिक गैरव्यवहाराप्रकरणी आता अशोक खरात प्रकरणात ईडीनं एंट्री केली। दुसरीकडे शिर्डीमध्ये रुपाली चाकणकरांच्या भगिनी प्रतिभा चाकणकर खरात प्रकरणात सुरुवातीपासून रुपाली चाकणकर यांचं नाव आहे। रुपाली चाकणकर यांच्यावर त्यांच्या पक्षातील नेत्यांसह अनेकांनी गंभीर आरोप केले। अर्थात हे सगळे आरोप रुपाली चाकणकरांनी फेटाळून लावलेत। मात्र आता रुपाली चाकणकर यांच्या भगिनी प्रतिभा चाकणकर आणि त्यांचा मुलगा तन्मय चाकणकर यांची शिर्डी पोलिसांनी चौकशी केली। सोमवारी तब्बल 8 तास या दोघांची चौकशी करण्यात आली। या चौकशीनंतर प्रतिभा चाकणकर यांनी माध्यमांना काय म्हटलंय ते बघा। जे खातं आहे ते बनावट आहे, आपल्या तिथे सह्या नाहीयेत, एकही रुपयाची आपण उलाढाल केलेली नाहीये। तुम्हाला कल्पना होती का समता पतसंस्थेमध्ये तुमच्या नावाची खाती कसं माहित झालं? आपल्या मीडियावरती पाहिलं आणि आम्ही आलोय, अजूनही आम्हाला कोणतीही नोटीस पोहोचलेली नाही। तुमच्या कागदपत्र पाहिली ती तुमचीच होती का बनावट होती ती? कागदपत्र बनावट आहेत, सह्या सुद्धा आपल्या बनावट आहेत। तर पुढचा तपास आपले करतात। तुमची देखील फसवणूक झाली आहे या संदर्भात अगोदरच असा गुन्हा दाखल झालाय जासू त्यांच्याकडून, तुम्ही देखील दाखल करणार आहात का गुन्हा या संदर्भात? ते आम्ही प्रतिभा चाकणकर यांची समता बँकेमध्ये 4 खाती असल्याची माहिती आहे आणि या खात्यांमधून तब्बल 2,40,00,000 उलाढाल झाल्याचं समोर आलं आणि त्यानंतरच शिर्डी पोलिसांनी त्यांना चौकशीसाठी बोलावलं होतं। या चौकशीवर चाकणकरांच्या वकील जयश्री काळे यांनी काय माहिती दिली आहे तेही बघा। प्रसार माध्यमातील बातम्यांमध्ये जी माहिती प्रसारित झाली की प्रतिभाताई यांना पोलिसांनी नोटीस पाठवली, अजूनही त्यांना ती नोटीस मिळालेली नाही। परंतु बनावट खाती जी अशोक खरात यांनी काढलेली आहेत समता परिषदेची, त्याची माहिती देण्यासाठी प्रतिभा चाकणकर व तन्मय चाकणकर या ठिकाणी आज उपस्थित राहिलेले आहेत। त्या ठिकाणी संपूर्ण प्रकरण पाहिल्यानंतर त्यांनी असं सांगितलं की समता पतसंस्थेमध्ये आम्ही कधीही गेलेलो नव्हतो, आमचं त्या ठिकाणी जाण्याचं काहीही कारण नाही। सर्व प्रकरण पाहिल्यानंतर त्या ठिकाणी त्यांचा पत्ता चुकीचा आढळून आला। त्याचबरोबर या ठिकाणी नॉमिनी अशोक खरातनी स्वतःचा आहे, फोन नंबर सुद्धा त्याचा आहे। हे सर्व निश्चित झाल्यानंतर त्या ठिकाणी अनेक सह्यांचे नमुने प्रतिभा चाकणकर व तन्मय चाकणकर यांनी त्या ठिकाणी पोलिसांना दिले। सदरील टायपिंगसाठी या ठिकाणी बराच वेळ लागला आणि हे सर्व खातिरजमा झाल्यानंतर ते आता बाहेर पडलेले आहेत। पोलिसांना त्या वेळोवेळी सहकार्य करतील आणि तपासामध्ये मदत करतील। पण अजून ह्याच्यामध्ये पोलिसांची इन्क्वायरी चालू आहे आणि त्या संदर्भात वकिलांशी आणि अजून इतर पेपर बघून आम्ही त्या संदर्भात योग्य तो निर्णय घेईल, परंतु याच्यामध्ये काही तथ्य नाही। आता या प्रकरणात पुढे नेमकं काय होतंय हे पाहणं इंटरेस्टिंग असणार आहे। शिर्डीहून नितीन मिराने, मुंबई तकसाठी।